साहेब नमस्कार. नमस्कार. आज शासकीय सेवेचा आपला शेवटचा दिवस असून अर्थातच आज आपण निवृत्त होत आहात. यस, आज काय निवृत्त होत सांगाल? आहे. काय अनुभव सांगाल? आज कसं की मोठी परीक्षा देऊन मुक्त झाल्यासारखं वाटतंय आणि हा जॉब करताना जेवढं पॉझिटिव्हली कराल तेवढे रिझल्ट चांगले मिळतील. काही ठळक काही प्रसंग लाईफ मध्ये आले असतील नोकरी करत असताना? या नोकरी करताना असे प्रसंग नोकरी करताना अशा बरेच अनुभव येतात. ते तुम्हाला शिकण्यासाठी असतात, तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी असतात. तर त्याचाही बोध घेतला पाहिजे आणि आपलं सकारात्मक दृष्टिकोनातून आपलं कामकाज करत राहायला पाहिजे. आपले जे वरिष्ठ अधिकारी होते जसे की आपले गावणे साहेब, दुकाळे साहेब, गट विकास अधिकारी यांची काय म्हणजे भूमिका होती आपल्या? आपलं काम जर चांगलं असेल तर वरिष्ठ अधिकारी आपल्याला चाहतात, रिस्पेक्ट करतात. आपलं कामावर डिपेंड आहे सगळं. ते तुमचं काम चांगलं असेल तर काही विषय नाही. धन्यवाद. मॅडम, आपण साहेबांच्या आणि साहेब आज निवृत्त होत आहे, काय सांगा? काही नाही, आता एवढे वर्ष त्यांनी त्यामुळे थोडंसं आता हे वाटत आहे, मनाला भूक लागलेलं आहे. काही नाही. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपले एक ग्रामविकास अधिकारी एक प्रामाणिकपणे त्यांनी आमच्यावर नोकरी केली आणि आज ते आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. राजकुमार चौकसकर नाव आहे. काय सांगाल त्यांच्या बाबतीमध्ये, काय प्रतिक्रिया? आमचे लाडके राजकुमार चौकसकर ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या कार्यकाळामध्ये आर्वीमध्ये, वर्धेमध्ये, देवळीमध्ये अतिशय महत्त्वाच्या योजना असताना त्यांनी विशेष त्याच्यावरती भर देऊन चांगले उपक्रम राबवले, आदर्श गाव बनवले आणि त्यांचा उपक्रम नियमित सकाळी 8 वाजता आपल्या घरून निघून झाले आणि सायंकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत त्यांचं कार्य सुरू राहायचं आणि त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेलेला आहे आणि अतिशय चांगले पण त्यांनी कामं केलेले आहेत आणि असंच आता त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जावं अशी मी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.